दहागावच्या हद्दीतील एका अनोळखी इसमाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या कुजलेल्या अवस्थेमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आढळून आला होता। त्याप्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध वाशीत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या हत्येचे गांभीर्य बघून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी गुन्ह्याची घटनास्थळी भेट दिली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले। पोलीस निरीक्षक संदीप गीते, स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि लगतच्या जिल्ह्यातील मनुष्य मिसिंग व अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती गोळा करणे करिता रवाना केली। तपासादरम्यान साकीनाका पोलीस ठाणे येथील मिसिंग इसम शमशाद अली वारिश वय वर्ष 35 वर्ष काजूपाडा यांच्या चप्पल अंगावरील कपडेवरून हा मृतदेह त्यांचाच असल्याची खात्री पटली। मय्यत इसमाच्या मेहुण्यांकडे याबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना माहिती मिळाली मय्यत शमशाद याने सय्यद हसन बादशाह याला उसने पैसे दिले होते। या व्यवहारातील पैसे घेण्यासाठी एकदा तो शमशाद बरोबर मुंब्रा येथे सय्यदकडे गेला होता। त्या एका माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करून इतर माहिती घेऊन सय्यद मेहबूब बादशाह वय वर्ष 38 राहणार मुंब्रा याला आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर वय वर्ष 43 राहणार माहीम या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की मय्यत याने आरोपीला 3 लाख रुपये उसने दिले होते, पण हे पैसे आरोपी देत नसल्याने मय्यत आरोपीकडे पैशाचा तगादा लावत होता। वारंवार पैसे मागत असल्यामुळे आरोपीला त्याचा राग आला आणि त्याने आरोपी समीर कल्याणकर याच्या मदतीने मय्यतास दहागाव वाशिंद येथे फूस लावून बोलावले आणि त्याचे हातपाय बांधून धारदार हत्याराने त्याचा खून केला आहे। 27 तारखेला वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहागाव या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं। त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती। त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असतं त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते। त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूने बांधून ठेवलेले होते। एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता। सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती। त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली। त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिश अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता। त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतली असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले। ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा मुंब्रा या ठिकाणचा आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर माहीमचा राहणारा। या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं। त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता। ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह, त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या दहागावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथं त्याचं मर्डर केलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथं राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता। परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की एलसीबीची टीम आणि वाशिंद पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलेलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचं निष्पन्न केलं।